हा महिला आरक्षणाला चर्चा चालू आहे. चर्चा सुरू असताना राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना जादूगर असं म्हटलं. हा. जादूगर तर आहे ना पंतप्रधान. म्हणजे इतका मोठा पॉवरफुल जादूगर आहे की ते जगातले जे मोठे मोठे युद्ध सुरू होते, हे जादूगर असं म्हणायचं की मी माझ्यामध्ये इतकी ताकद आहे, मी भारतामध्ये बसून हे सगळं युद्ध आम्ही संपवू शकतो. तर त्याच्यामध्ये काही हे नाही आहे. जादूगर आहे म्हणजे बरं, तर ही MIM पार्टी जी आहे ती दहशतवाद्यांची संघटना आहे असे तुमचे मित्र नितेश राणे म्हणतात. काय आहे की या माणसाला तुम्ही लोकांनी खूप जास्त महत्त्व दिलेले आहे. त्याची हाईट प्रमाणे तुम्ही त्याला महत्त्व दिले असते तर आम्हाला कळलं असतं. पण काय आहे की दररोज उठून त्याला काहीही विकासाच्या बाबतीत बोलायचं नसतं. फक्त मुस्लिम 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 याच मुद्द्याने त्याची राजनीती सुरू आहे. आणि दुर्दैवाने भारतीय जनता पार्टीने अशा 4 पिल्लू सोडलेले आहे मार्केटमध्ये. त्याच्यामध्ये हे नितेश राणे आहे, ते पडळकर आहे, ते नगरचं कोण संग्राम जगताप आहे, ते आमची ते डान्सर बाई कोणती आहे अमरावतीची, ती एक बाई आहे. हे सगळ्या लोकांना सोडलेले आहे. काहीही त्यांना तुम्ही नाही का विकासाच्या बाबतीत विचारलं ना तर ते उत्तर तुम्हाला नाही का मुस्लिमांवरही उत्तर मिळेल तुम्हाला. तर त्यांची राजनीती, त्यांचं जेवण भेवण सगळं त्यांचं दररोजचं जे काही चालतं ना ते फक्त मुस्लिमांच्या मुळेच चालत आहे. तर आता नितेश राणेने जे म्हटलेले आहे की MIM जातीवादी संघटन आहे करके, किती लाचार आहे म्हणजे या माणूस. आमचा एक प्रतिनिधी जे आहे ना, एक मौलाना आहे, मुफ्ती आहे, ते विधानसभेमध्ये बसतो. तुमची ताकद आहे का त्यांना काढण्याची? नरेंद्र मोदी साहेब जे तुमचे पप्पा आहे ना, त्या लोकसभेमध्ये बसतं ना, तर आमच्या तिथे एक वाघ बसतो, त्याचं नाव बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी आहे. तर तुमच्यात हिंमत असेल ना तर पहिले असदुद्दीन अवैसीच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्या. आतंकवादी संघटन असेल तर आतंकवादी संघटनेचा एक सदस्य महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कसं बसू शकतं, हे तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा. काय हे अशा प्रकारचे फालतू स्टेटमेंट देणे, आणि काय हे सभेमध्ये गेल्यानंतर त्याला माईक दिसल्यानंतर नाही का काही बडबड करतो आणि त्याच्या समोर नाही का चिल्लू पिल्लू बसलेले असते, ते टाळ्या वाजवतात आणि त्यांना असं वाटतं की अरे बापरे मी खूप मोठा झालेला आहे. कसं म्हणजे जितकी त्याची हाईट आहे ना त्याच्यापेक्षा किती पटीने त्याचं डोकं हे मेंदू आहे. एक महत्वाचं म्हणजे पेट्रोल डिझेल हे युद्धाचा परिणाम झालाय त्यातून अजूनही आपला महाराष्ट्र आपला भारत सुधरू शकलेला नाहीये. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूजमध्ये एकाने तर डोकं फोडून घेतलं, गॅस मिळत नव्हतं म्हणून. अशी स्थिती अजूनही कायम आहे. पण हे मान्य करायला कोणीही तयार नाही आहे ना. म्हणजे ठीक आहे, काही नेत्यांचे फॅक्टरीज आहे वालूजमध्ये, तर त्यांना विशेष सवलती देण्यात येत आहे. आणि कोणीही याच्या बाबतीत बोलायला तयार नाही आहे की आज काय परिस्थिती आहे, युद्धाचा काय परिणाम झालेला आहे. काही बोललं तर त्याचा थेट जे आरोप जाईल ना ते आपले पंतप्रधानवर जाईल. म्हणून ते कोणीही याच्या बाबतीत बोलायला तयार नाही आहे. आता तुम्ही जे परिस्थिती बघत आहे, आमची तर चिंता हे आहे की येणाऱ्या काळामध्ये खूप भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि याच्या बाबतीत आमची अपेक्षा आहे की केंद्र आणि राज्य सरकारने याच्या बाबतीत घाणेरडे राजनीती न करता चांगल्या रीतीने ते हँडल करायला पाहिजे. तुमची नगरसेविका सर्वाधिक जास्त चर्चेत राहिली या निवडणुकीमध्ये, तर आता तिला टार्गेट केलं जात आहे आणि जे प्रमाणपत्र आहे ते बनावट आहे असं म्हणून आता तुम्हाला सत्ताधारी पक्ष हिणवत आहे. तुम्ही तुमच्या चॅनलवर सुद्धा दाखवले होते की औरंगाबाद महानगरपालिके छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये MIMचे 16 कॉर्पोरेटर्स आता जाणार घरी. त्यांच्यावर झालेले आहे केसेस, ते घरी बसणार. हे तुम्हीच दाखवले होते ना, खूप सारे चॅनल्सने दाखवले होते ना, किती जोरात ओरडत होते, आपण लाईव्ह करत होते, हेडलाईन्स दाखवत होते, ब्रेकिंग न्यूज चालवत होते की MIMचे 16 सदस्य त्यांचा पद रद्द होणार. झालं का काही? इम्तियाज जलील 2014 मध्ये निवडून आला, 2 बायका 4 मुले, 1 बायका 2 मुले शोधत आहे मी, आजपर्यंत मिळाले नाही. तर बोलण्यासाठी काही असतं ना. आता सहर ते मुलीच्या बाबतीत
त्या मुलीच्या मागे इतकं लागलेले आहे. आता सरकार आहे, प्रशासन आहे, ते आपली कारवाई करत आहे. मी बोललो ती मुलीला, त्याच्या वडिलांना. अ, खूप सारे म्हणजे त्यांच्याकडे पुरावे आहे, असं काही नाही आहे. पण काय आहे की MIM दिसला, मुसलमान दिसली, की चला चला आपली दुकान सुरू करा. तर खूप सारे नेते